19 ऑगस्ट रोजी श्री मार्कंडेय महामुनी रथयात्रा मिरवणूक सोलापूर शहरात काढण्यात येत असून मिरवणुकीमुळे काही मार्गांवर लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून त्या ठिकाणी वाहनांमुळे अपघात होऊन जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून त्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे। त्याअर्थी पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम राजकुमार यांना प्राप्त झालेल्या महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चा अधिनियम क्रमांक 22 चे कलम 33(1) ब अन्वये प्राप्त अधिकारान्वये खालीलप्रमाणे आदेश देण्यात आले आहेत। पंचकट्टा श्री मार्कंडेय मंदिर, विजापूर वेस, भारतीय चौक, शनिवार पेठ, मारुती मंदिरास वळसा घेऊन रत्नमारुती, जगदंबा चौक, पद्मशाली चौक, आंध्र दत्त चौक, सहकारी रुग्णालय, भद्रावती चौक, जोड बसवण्णा चौक, मार्कंडेय चौक, फैजुलबारी मस्जिद, राजेंद्र चौक, भुलाबाई चौक, कन्ना चौक, औद्योगिक बँक, साखर पेठ, संयुक्त चौक, भावसार रोड, समाचार चौक, माणिक चौक, विजापूर वेस ते पंचकट्टा हा मार्ग आणि त्यास जोडणाऱ्या मार्गावर वाहतुकीसाठी बंदी राहील। पर्यायी मार्ग 7 रस्ता, रंगभवन चौक, डफरीन चौक, सरस्वती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक पुढे जाण्यासाठी येण्यासाठी, दत्त चौक, माणिक चौक, मधला मारुती, बलिदान चौक, रूपा भवानी चौक, मड्डी वस्ती मार्गे पुढे जाण्यासाठी येण्यासाठी, दत्त चौक, लक्ष्मी मार्केट, भाजी मंडई, पंचकट्टा, मलंगशाह वली दर्गा, पूनम चौक, रंगभवन चौक पासून पुढे जाण्यासाठी येण्यासाठी, रंगभवन, पोटफाडी चौक, संत तुकाराम चौक, अशोक चौक, विवको प्रोसेस, शांती चौक, जुना बोरामणी नाका ते मार्केट यार्ड जाण्यासाठी येण्यासाठी, सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत मार्गावरून सर्व प्रकारच्या वाहनांना येण्यास आणि जाण्यास बंदी करण्यात आलेली आहे। सदरील आदेश पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार सोमवारपासून सकाळी ठीक 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत हा आदेश अंमलात राहील। या आदेशाचा भंग केल्यास कायद्याप्रमाणे शिक्षेस प्राप्त होईल असे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।